नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार. आपण सध्या वारकरी पंथाचा भक्तियोग बघतोय. मागच्या वेळेला आपण सोपान काकांचा भक्तियोग बघितलेला होता. आज संत चांगदेवांचा भक्तियोग आणि जर वेळ उरला तर गोरा कुंभारांचा भक्तियोग आपण बघणार आहोत. चांगदेव हे पुंटामल्याचे महान योगी होते. वटेश्वर चांगाचा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात नावलौकिक आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कारण ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून चांगदेवांचा आपल्याशी संबंध आला. योगाचा पूर्णाभ्यास करूनही चांगदेवांनी अपूर्व योग सामर्थ्य प्राप्त करून घेतले होते. योगाचा अभ्यास त्यांचा भरपूर होता, परंतु या योग सामर्थ्याचा त्यांना गर्व झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण योग सामर्थ्याने चमत्कार करायला लागले की मग परमेश्वर दूर राहतो. ज्ञानेश्वरांनी याला शाखाचंद्राचा न्याय असं म्हटलेलं आहे की चंद्र दिसावा म्हणून फांदी दाखवली जाते की त्या फांदीच्या मागे बघ तिथे चंद्र आहे, आणि मग फांदीवरती जर लक्ष ठेवलं तर चंद्र कधीच दिसत नाही. तसं चमत्कारांमध्ये अडकलं की मग परमात्म्यापासून माणूस लांब जातो किंवा योगी लांब जातो. तसं थोडंसं हे यांचं झालेलं होतं चांगदेवांचं. म्हणजे वयाची 1400 वर्ष आयुष्याचं झालेलं होतं आणि ती उलटूनही त्यांच्या चित्तात या संपूर्ण अभ्यासाचा जो परिपाक असतो समत्व, चित्तामध्ये समत्व प्रस्थापित होणं, ते झालं नव्हतं. त्यांच्या चित्तामध्ये समत्व प्रस्थापित झालं नाही आणि ज्ञानेश्वरांचा उत्कर्ष सहन झाला नाही त्यांना. आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरादी भावंडांना अपमानित करण्याचं त्याने ठरवलं होतं, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि मग त्यांनी पत्र लिहायचं ठरवलं ज्ञानेश्वरांना. पण काय लिहायचा त्यांना प्रश्न पडला. कारण चिरंजीव लिहिला तर ज्ञानेश्वरांच्या याला कुठेतरी बाधा येईल, आणि तीर्थरूप लिहिलं तर आपल्या नावलौकिकाला ते साजेसं होणार नाही असं चांगदेवांना वाटलं. आणि मग त्यांनी कोरा कागद हा ज्ञानेश्वरांकडे पाठवलेला आहे. आणि मग मुक्ताईंनी वक्तव्य केलेलं आहे की एवढी 1400 वर्ष उठूनसुद्धा चांगदेव हा कोराच राहिलेला आहे. आणि मग त्याच्यावरती 65 ओव्यांचं एक अतिशय अद्भुत असं एक काव्य ज्ञानदेवांनी चांगदेवांना पाठवलेलं होतं. त्याच्यात चांगदेव 65 म्हणून ते प्रख्यात आहे. आणि अलौकिक असं आध्यात्मिक ज्ञानस्फुट ते आहे, आध्यात्मिक स्फुट आहे. आणि ज्ञानियांच्या राजाकडून हा प्रसाद मिळूनसुद्धा चांगदेवांचा गर्व काही कमी झाला नाही, अहंकार काही उतरला नाही. आणि ज्ञानेश्वरांना फजित करण्याचं म्हणून की सगळ्यांना आपल्याला गोष्ट माहितीच आहे की हातात सर्प घेऊन जिवंत वाघावरती बसून ते ज्ञानेश्वरांना भेटायला निघालेले आहेत. सजीव व्याघ्रावरती ते बसलेले आहेत आणि शिष्यगण आहेत त्यांच्याबरोबर, अनेक शिष्यगण आहेत. कारण हा असा ताफा ठेवणं हे काहीतरी एक आपल्या याचं लक्षण समजायचं हे लोक. आणि अशा एका पुस्तकात उल्लेख आहे की ते ज्याला ज्ञानेश्वरांना भेटायला आले त्याला ज्ञानेश्वरांचा अतिशय साधं, त्यांना वाटलं होतं की खूप मोठं साम्राज्य असेल, खूप त्यांचे शिष्यगण असतील, खूप इकडे तिकडे काय काय काम बिम चाललेलं असेल. तर तसं काही नव्हतं, ते आपल्या कुटीमध्ये राहत होते. आणि हे पहिल्यांदा ज्याला ते भेटायला आले त्याला ज्ञानेश्वरादी भावंडं भिंतीवरती बसलेली होती एका, आणि काहीतरी त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली होती. आणि मग ते चांगदेव येत आहे तसं बघितल्यानंतर त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने ज्ञानेश्वरांनी ती भिंत चालवलेली आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण शेवटी या निर्जीव गोष्टींमधला कुठेतरी एक चैतन्याचा हे असतो. आणि मग हे अन्न आणि योग सामर्थ्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे ते चैतन्याचा तो एक, त्याला एक चांगल्या तऱ्हेची हे देऊन, त्याला एनर्जी देऊन किंवा त्याला स्फूर्ती देऊन ती भिंत त्यांनी चालवलेली आहे. आणि मग ती भिंत चालते, निर्जीव भिंत चालताना पाहून मात्र चांगदेव थक्क झाले आणि ते वाघावरून उतरले, सर्पदाने टाकून दिला. आणि मग त्यांचा अहंकार विरघळलेला आहे. आणि चांगदेवांना एकात्मज्ञान देण्यासाठी ज्ञानदेवांनी कुणाची योजना केली तर मुक्ताईची योजना केलेली आहे. की मुक्ताईला त्यांनी सांगितलं की तू त्यांना एकात्मज्ञान दे. तर असं हे साधारण एक 7-8 वर्षाची मुक्ताई आणि हरिगुरू आणि 1400 वर्षाचे शिष्य, हे असं अलौकिक असं एक गुरु शिष्याची जोडी. कुठेच आपल्याला अशी जोडी बघायला मिळणार नाही. हे उदाहरण इतिहासात दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही. चांगदेवांचा अधिकारही मोठा होता आणि अहंकार गेल्यानंतर त्यांना ज्ञानाचा लाभ झालेला आहे. कारण सगळ्याला शेवटी हा अहंकार मध्ये येत असतो. त्याची गोटी अशी कठीण असते फार, ती अशी विरघळत नाही सहजासहजी.
ती सतत अशी आपल्याला त्रास देत असते, अशी वाजत असते आणि अडचण निर्माण करत असते. तर तो अहंकार विरघळणं फार महत्त्वाचं असतं. आणि मुक्ताईच्या बोधाने किंवा मुक्ताईने त्यांना जो काही उपदेश केला त्याच्यामुळे चांगदेवांचा अहंकार विरघळलेला आहे आणि त्यांना एकात्म ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणजे त्यांचा अधिकार आपल्याला याच्यावरून समजतो. त्यांचे सुमारे 50 अभंग आहेत, उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने ज्ञानमार्ग वारंवार येतो. साहजिक आहे, कारण मुळात ते योगमार्गातले होते आणि मग त्याच्यातनं ज्ञानमार्ग हा प्रामुख्याने येतो. इतर संतांच्या तुलनेत त्यांनी भक्तियोगाला कमी स्पर्श केलेला आहे. तरी ज्ञानदेवांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या सहवास असल्यामुळे भक्तियोगाचा स्पर्श त्यांच्या अंतःकरणाला झालेला होता, हे मात्र नक्की आहे. देह हा नाशवंत असतो, तेव्हा हरिपाठाचा आश्रय घेऊन मानवाने आपला उद्धार करून घ्यावा, हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. मानवी देहाला त्यांनी नाशिवंत देह पंचतत्व मोळी, देह हा नाशिवंत आहे, ती पंचतत्वाची मोळी आहे. जशी लाकडाची मोळी आपण बांधतो तशी पंचतत्वाची मोळी एकत्र केलेली आहे आणि हा देह ह्या नाशिवंत आहे असं त्यांनी म्हटलेले आहे. आणि नाशिवंत देहाची अभिलाषा सोडून वैकुंठ प्राप्तीचा उपाय सांगताना हरितसे तेज अभिमान ताठा एकतत्व वैकुंठ हरिपाठे. म्हणजे आधी काय केलं पाहिजे, अभिमान आणि ताठा हा सोडून दिला पाहिजे. मी कोणीतरी वेगळा आहे, माझं काहीतरी खूप चांगलं आहे, इतरांना असं जमतच नाही, माझंच चांगलं आहे, हा सगळा ताठा जो असतो तो सोडला पाहिजे. आणि एकतत्व वैकुंठ हरिपाठे. आता इथे पुन्हा हरिपाठ आला बघा. हरिपाठाचा अभ्यास किंवा हरिपाठ वाचणं हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे एकतत्वाने वैकुंठाला जाता येतं हरिपाठाच्या अभ्यासाने, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या संगतीत राहिल्यामुळे त्यांना विठ्ठलाचे भक्त पंढरीच्या क्षेत्रात त्यांनी पाहिलेले होते आणि त्या भक्तांचे भक्त वर्णन करताना चांगले म्हणतात, भले रे दास गोपाळांचे. हे गोपाळाचे दास आहेत आणि भक्तिबोधे बोधले साचे. कशाने बोधले, कशाने त्यांना बोध झाला किंवा कशाने त्यांची उन्नती झाली, काय त्यांना समजलं, हे तर भक्तिबोध आहे. भक्तिबोधाने, भक्ती म्हणजे प्रेम आहे, हे फार महत्त्वाचं आहे. देवावर प्रेम करता आलं पाहिजे, आपल्याला एकमेकांवरती प्रेम करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी इथे म्हटलेलं आहे, भले रे दास गोपाळाचे भक्तिबोधे बोधले साचे. मुक्ताईने केलेल्या गुरुपदेशामुळे चांगदेवांना परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार झाला. त्या छोट्याशा मुक्ताईने, तिचा अधिकार अर्थात खूपच मोठा होता, वय लहान असलं तरी तिने जो काही त्यांना उपदेश केला होता, गुरु उपदेश केला होता, त्याच्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. मुक्ताईने निर्गुणाच्या किती सुंदर इथे उपमा दिलेली आहे की मुक्ताईने निर्गुणाच्या डहाळीला पाळणा लावला. डहाळी म्हणजे फांदी, कसली तर निर्गुणाची डहाळी आहे ती. कारण शेवटी सगुणाची उपासना करता करता निर्गुण समजलं पाहिजे किंवा समजावून घेता आलं पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की निर्गुणाच्या डहाळीला पाळणा लावला आणि त्यात चांगदेवाला घालून तिने जोजवलं. 1400 वय वर्ष असलेल्या चांगदेवांना त्या पाळण्यात घालून तिने जोजवलेलं आहे. म्हणजे अतिशय ममतेने, आईच्या ममतेने तिने त्यांना गुरुपदेश केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ओवी गायली ती अनहत निशब्दाची ओवी गायलेली आहे की ज्याला काहीही शब्द नाही आहे, निशब्द आहे. हे सगळं जे आहे हे समजून घेण्याचं शास्त्र आहे. हे शब्दांनी सांगून कुठेतरी शब्द अपुरे पडतात, त्याच्यामुळे हे निशब्द हा शब्द इथे आलेला आहे. आणि अनहत निशब्दाच्या शब्दाची पाळणा होता अविनाश अव्यक्ताचा. पाळणा जो तिने गायला तो अविनाश जे हे तत्व आहे, चैतन्य तत्व आहे, अविनाशी आहे, अव्यक्त आहे, त्याची अनुभूतीच घेतली पाहिजे. जो जो म्हणत असे माया साकारातीत निजरे चांगया सोहम षटचक्र असेल तुझं पर्याय देता मीच न दिसे. म्हणजे स्वतःचा विसर पडला पाहिजे, अहमचा विसर पडला पाहिजे. जेथे रूप नाही, छायाही नाही, त्रिगुण ज्या ठिकाणी लोकतात त्या ज्योतिस्वरूपाचा चैतन्यमय अनुभव मुक्ताईने आपल्या 1400 वर्षाच्या शिष्याला दिलेला आहे. म्हणजे त्रिगुण जिथे संपतात, त्रिगुण जिथे लोकतात, म्हणजेच या दृश्य विश्वाची जी आहे, या विश्वाचा विसर पडतो किंवा दृश्य विश्व म्हणजे परमात्म्याचं रूप आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे मग त्या त्रिगुणातून, कारण जोपर्यंत मनुष्य प्रकृतीत आहे, जोपर्यंत त्याला दृश्याचा मोह आहे, दृश्य जोपर्यंत त्याला खरं वाटतं तोपर्यंत तो त्रिगुणात गुंतो. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ज्योतिस्वरूपाचा चैतन्यमय अनुभव मुक्ताईने आपल्या 1400 वर्षाच्या शिष्याला दिला. वटेश्वर चांगा मुळी लागला पोसणा घेतलेला मुक्ताईने. म्हणजे मुक्ताईने हा उपदेश केला, जबाबदारी घेतली, पोसणा घेतला, जबाबदारी घेतली त्याला उपदेश करण्याची. त्याच्यामुळे
काय झालेलं आहे, वटेश्वर चांगा मुळी लागला, तो मुळाशी जाऊन पोचला, स्वस्वरूपाशी जाऊन पोचला मुक्ताईने त्याला ज्ञान दिल्यामुळे, असं त्याने इथे सांगायचं आहे. ज्ञानात्मक अनुभव घेऊनही चांगदेवाने लोकांना उपदेश केला आहे तो भक्ती मार्गाचाच. कारण शेवटी असं असतं, एकदम थेट ज्ञान सांगून चालत नाही, भक्तीतूनच लोकांना हळूहळू ज्ञान उमगतं. आधी प्रेम सांगितलं की मग हळूहळू त्या एकात्म ज्ञानाची हळूहळू त्यांना माहिती होते किंवा जे काय आहे ते हळूहळू समजू लागतं. म्हणून भावे भक्ती करून वैराग्य जोडसी तरी तू पावसी ब्रह्मसुख. म्हणजे काय करायचं, भावे भक्ती करून करायचं काय, हे खूप महत्त्वाचं आहे. वैराग्य जोडसी, वैराग्य जोडता आलं पाहिजे, आपल्या वृत्ती वैराग्यशाली झाल्या पाहिजेत, विरागी वृत्ती आपल्या ठिकाणी आली पाहिजे, मोह आपले कमी झाले पाहिजे, अहंकार, आकांक्षा, कामना, इच्छा, मोह हे सगळं कमी झालं पाहिजे. म्हणजे भावे भक्ती करून वैराग्य जोडसी तरी तू पावसी ब्रह्मसुख. म्हणजे आता तरी तू पावसी ब्रह्मसुख म्हणजे इथे परत ज्ञान आलेलं आहे. शेवटी जायचंय कुठपर्यंत, ब्रह्मसुखापर्यंत जायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. भक्तीला भाव लागतो आणि भावातून भक्ती विस्तारते. भाव जसजसे उत्कट होत जातात तसशी भक्ती आपली उन्नत होत जाते, भक्ती विस्तारते हळूहळू. विस्तारलेल्या भक्तीतून इंद्रियांची लालसा कमी होऊन धगधगीत वैराग्य जोडले जाते. कारण काय आहे, भक्ती म्हणजे काय आहे, शेवटी देवाशी जोडणं. विभक्त नव्हे तो भक्त, असं रामदासांनी भक्ताची व्याख्या केलेली आहे. म्हणजे भक्त म्हणजे देवाशी जोडलं जाणं. मग त्यातून होतं काय, हळूहळू आपोआपच हे वैराग्याचे जे म्हणजे आपोआपच इंद्रियांचे चोचले जे आपण पुरवत असतो, इंद्रियांची लालसा जी असते ती हळूहळू कमी होते. कारण आपली सगळं लक्ष कुठे लागतं, तर परमेश्वराकडे लागतं. म्हणून भक्तीतून इंद्रियाची लालसा कमी होऊन धगधगीत वैराग्य जोडले जाते आणि वैराग्य प्राप्तीतून परब्रह्माचा अनुभव येतो. की जोपर्यंत आपण या विश्वाविषयीची ओढ किंवा लौकिकाविषयीची ओढ किंवा दृश्याविषयीची ओढ कमी करत नाही, तोपर्यंत आपल्याला परब्रह्माशी जोडता येत नाही, परब्रह्माचं सुख आपल्याला अनुभवता येत नाही, असं त्याचा इथे सांगण्याचा उद्देश आहे. ज्ञानतत्वी करी करी हा विचार निर्गुणी आकार निरामय. हा सगळा निर्गुणातून आकार झालेला आहे, याचा तू विचार कर, हे चांगदेवांचं सांगणं आहे. वास्तविक आत्मा निर्मळ आणि ज्ञानीच असतो. हे आता आपण सगळेजण वाचलं असेल, माहिती आहे आपल्याला, तो ज्ञानी आहे, तो निर्मळ आहे, पण त्याच्यापासून आपण लांब जातो, दूर जातो, आपण खूप कुठेतरी दुसरीकडे भरकटत जातो, दृश्य जगामध्ये अडकतो आणि म्हणून आपल्याला तो समजत नाही. हे चांगदेवांचं सांगणं आहे. वास्तविक आत्मा निर्मळ आणि ज्ञानच असतो, परंतु देहाचे संस्कार जे आहेत, हे संस्कार न पडल्यामुळे त्यांना जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जावं लागतं. तो आत्मा जो निर्मळ आहे, निरामय आहे, त्याला देहाचे संस्कार त्याच्यावरती सतत होत राहतात आणि म्हणून त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जावं लागतं. आपल्याच इच्छेने मूळ निर्मळ आत्मा निर्मळे ध्येय धारण करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. चांगदेवांनी त्याचे सुंदर रूपक मानले आहे. सोहम होते तो कोहम झाले. सोहम होतं मूळ तत्व, काय झालं, ते कोहमच्या जंजाळात अडकलं. कोण आहे मी, कोण आहे मी, हे कळेल ना त्याला. मूलतः ते सोहम आहे, कोहमच्या ह्याच्यात अडकलं. निज विसरलेले काय सांगू, स्वतःचं स्वरूपच विसरला ना. म्हणजे असं आपण म्हणतो ना की खरं म्हणजे गर्भात सुद्धा तो जो आहे, जीव जो आहे, तो सोहम सोहम करत असतो. आणि असं पण मी कुठेतरी वाचलं की इतकी गर्भावस्थामध्ये त्रास असतो की तो देवाला म्हणत असतो की आता मला सोडवूयात ना, आणि मी बाहेर आलो की मी तुझी खूप आराधना करीन, खूप उपासना करीन, मी तुझी खूप भक्ती करीन. पण तो बाहेर आल्यानंतर जो काही या लौकिक जंजाळात अडकतो की तो सोहमचा कोहम होतो. कोहम मी कोण आहे हेच त्याला कळत नाही. मी या निरंतर हा जो आत्मा आहे निरामय निर्मळ, त्याच्यापासून लांब जातो, तो कोहमच्या जंजाळात अडकतो. मार्ग चुकला विसर पडला, मार्ग चुकतो, स्वस्वरूपाचा विसर पडतो. वरपडा झाला विषय चोरा. काय झाला, तो विषय चोरायला लागला, त्याला विषयच बरे वाटायला लागले काही करून. आणि मग वटेश्वर चांगा ज्ञानदीपे उजळला, सोहम शब्दी लावलेला बाह्यानं. म्हणजे हा ज्ञानदीपाने उजळला, तो ज्ञानदीप त्याच्या अंतःकरणामध्ये मुक्ताईने लावलेला आहे. मुक्त असलेला आत्मा आकारणबद्ध होतो, आपल्याच बंधनाने आपल्यालाच बांधून घेतो. जे वर त्यांनी सांगितलेलं आहे तेच इथे त्यांनी परत गद्यामध्ये सांगितलेलं आहे. आपले बंधन टाकून आत्मोद्धाराचा मार्ग धरणे म्हणजेच मूळ स्थानाकडे जाणे. म्हणजे गीतेत जे सांगितले, उद्धरेत आत्मा आत्माला, आपला उद्धार आपणच करून घेतला पाहिजे. वामनराव पैसा म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसंच इथे त्यांनी म्हटलेलं आहे. सांडी बंधन सोयधरी गवारा, जाई मूळस्थाना आपुलया. बंधन आहे आपलं आपल्यालाच असतं. आपण म्हणतो कर्माचं बंधन आहे, पण ते कर्माचं बंधन हे आपलंच बंधन आहे. कारण आपल्या कर्मामागे प्रत्येक वेळेला
फलाशय आणि अहंकार आहे. मी केलं, माझ्यामुळे झालं, आणि हे कर्म मी केलं, याचं फळ मला मिळालं पाहिजे, आणि ते आता काय मिळतं. याच्यामुळे बंधन आपलं आपल्यालाच आहे हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात सांडी बंधन सोय धरी गवारा जाई मूळस्थान आपुलिया. आपलं जे स्वस्वरूप आहे, स्वस्वरूपानुसंधान, हे खूप महत्त्वाचं आहे. धर्मामध्ये धर्म कुठला आहे? स्वस्वरूपानुसंधान आहे. स्वस्वरूपावर धर्म आहे हा पाळता आला पाहिजे. तेथीचा तेथे राही परी असी चांगले असी बोले मुक्ताई. आता हे मुक्ताईनेच सांगितलेलं आहे की हे बंधन तू तोड आणि तू मूळ स्थानाला जा, असा साधन उपदेश मुक्ताईने चांगदेवाला केला आहे. आत्मा शुद्धच असतो मूलतः, त्याला न जाणल्याने माणूस जागा चुकतो. तुझा तू चुकलासी, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. हे वाक्य लौकिक अलौकिक दोन्ही अर्थाने बरोबर आहे. तुझे आहे तुझं पाशी, तुझं स्वरूप, तुझा ईश्वर तुझ्यापाशीच आहे, पण तू तुझी विसरलायस हे सगळं. तुझा तू चुकलासी दिवसोनी घे, शोधून घे तू. सांगी देह वासना नाही ते घेई, सोहम सोहम हा घेई विचार, हे जाणतो वटेश्वर, असं त्यांनी इथे चांगदेवाने म्हटलेले. ही चुकलेली जागा सोडून मूळ स्थानाकडे जाण्यासाठी मार्ग भिन्न असतात, परंतु त्यासाठी पहिली जी पायरी आहे ती मन जिंकण्यापासून प्रारंभ करायला लागतो. पहिल्यांदा आपलं मन आपल्याला जिंकायला लागतं, मन वळवायला लागतं. मन अतिशय चंचल आहे, पण ते मन कसं आहे? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. ते जर आपण चांगल्या गोष्टींमध्ये मिसळलं तर त्याच्यावरती विजय मिळणं फारसं अवघड नाही, पण मन जिंकण्यापासून सुरुवात करायला लागते. मनसंकल्प शुद्ध नसेल तर आत्मोद्धाराचा मार्ग दिसत नाही. कारण मूळ तत्व जे आहे, चैतन्य तत्व अतिशय शुद्ध आहे, त्याला शोधायचं म्हणजे आधी मन शुद्ध झालं पाहिजे. मन शुद्ध नसेल तर आत्मोद्धाराचा मार्ग दिसत नाही. आत्मानुभव सांगताना चांगदेव म्हणतात, मना ते बुडवून इंद्रिया ते दंडुनी. इंद्रियाला दंड केला पाहिजे, इंद्रियावर सतत लक्ष पाहिजे, आणि त्याला वेळ आली तर आवरलं पाहिजे, त्याला मारलं पाहिजे. मी हे सोडून सोहम धरी चांगदेव वटेश्वरी सोहम झाला अवघाची बुडाला ज्ञानडोई. म्हणजे सोहम धरणं खूप महत्त्वाचं आहे. तो मी आहे, सहा अहम सोहम, हे धरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि असा चांगदेव झाला अवघाची बुडाला ज्ञानडोई असं म्हटलेलं आहे. मानवाचा देह वा कुडी हे नवरी असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग नवरा कोण आहे? आत्मा हा तिचा नवरा आहे. जायचे नवऱ्याकडे जायचे, ते भारत आंब्यांची कविता आहे ना, मला आठवत नाही आहे ती, तुझं तुची नाही असं काहीतरी त्यात त्यांनी शेवटी म्हटलंय. तर तसं हे आहे, आत्मा हा नवरा आहे, नववधू प्रिया मी बावरते, अशी ती कविता आहे, गाणंच आहे ते. म्हणजे पंचप्राण म्हणजे वराडी आहेत, हे आपले पंचप्राण म्हणजे सगळे वराडी आहेत. आशा तृष्णा या वराडाला बांधून ठेवणारे आहेत. कारण सतत माणसाला आशा असते, कसली ना कसली तहान असते, काही ना काहीतरी मिळवायचं असतं. ते पंचप्राणांना हे बांधून ठेवतात या आशा आणि तृष्णा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु त्यांच्या कचाट्यातून आत्म्याचे रक्षण करण्यासाठी कोण आहे बघा, त्याची बहीण आहे. कोण? भक्ती. ही त्याची बहीण आहे असं त्यांनी जे छान रूपक केलेलं आहे. ही करवली म्हणजे भक्ती आहे, ती नित्य मागे असते आणि ती सख्या बहिणीप्रमाणे सतत त्याला जागं करत असते. म्हणजे या सख्या बहिणीमुळे शांती आणि निवृत्ती या दोन सख्या आत्म्याला प्राप्त होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यातूनच त्याला आत्मप्रत्यय येतो. आणि भक्तीच्या अशा खुणा या चांगदेवांच्या अभंगात असल्या तरी मुख्यतः त्यांचा विचार आपण जसं मगाशी म्हटलं तसं ज्ञानपरच आहे. ज्ञानेश्वरांचा विचार जो आहे ना, ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय? तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा वनात न जाता लोकांमध्ये राहून लोकांना उपदेश करणं ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ती सगळ्या संतांना अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे ही ज्ञानोत्तर भक्ती जी आहे ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्यांनी इथे असे म्हटलेले, ज्ञानोत्तर भक्ती आणि एकात्मज्ञानाच्या समन्वयाचा असा विलक्षण हा समन्वय आहे. आणि श्रेष्ठ भक्त आणि श्रेष्ठ ज्ञानी दोघांची तृप्ती त्यांनी केलेली आहे. कोणी तर ज्ञानोत्तर भक्तीने केलेली आहे असं त्यांना इथे म्हणायचं आहे. आणि हाच विचार चांगदेवांनी पुढे घेतलेला आहे. आणि चांगदेवांचा विचार प्रामुख्याने ज्ञानपर असाच आहे. निर्गुण परब्रह्माला त्यांनी दादूला म्हणजे नवरा म्हटलेला आहे. निर्गुण दादूला सोहम काढी, मगाशी जसं म्हटलं तसं त्या परब्रह्माचा प्रत्यय मुक्ताईने चांगदेवांना दिला. द्वैत गेले अद्वैत प्रत्ययाला आले. म्हणजे द्वैत गेले म्हणजे काय? दुजाभाव संपला, मी तू पण संपलं. आणि अद्वैत हे सगळं एकच आहे. ही सगळी सृष्टी मुख्यतः त्यांना हा अनुभव आला की हे सगळं विश्व जे आहे, विश्व हे परब्रह्माचंच आहे, परब्रह्मरूपच हे विश्व आहे. हा अनुभव आला. अद्वैत झाला, सोहम शब्दी राहिला वटेश्वरी.
सोहम अनुभवासाठी मी कोण असा प्रश्न विचारावा लागतो आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे झेपावे लागते. आधी हा प्रश्न पडावा लागतो की मी कोण. हा प्रश्नच आपल्याला पडत नाही, कारण आपण ठरवून चाललो आहे की मी देह आहे आणि हे सगळं देह खरा आहे, देहाचे चोचरी पुरवणे याच्यासाठीच माझा हा जन्म झालेला आहे. ते मी कोण हा प्रश्न पडायला लागतो. स्थूलाकडून सूक्ष्माकडे झेप घ्यावी लागते. अहममध्ये अविद्या आहे आणि सोहममध्ये काय आहे तर विद्येचा निर्मळ प्रकाश आहे. अज्ञान आहे, कोहममध्ये अज्ञान आहे, अविद्या आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अहममध्ये अविद्या आहे, अज्ञान आहे आणि सोहममध्ये विद्येचा निर्मळ प्रकाश आहे. अहममधून सोहमचा प्रत्यय येऊ शकतो. अहम मथिता सोहम आले. अहम मथिता म्हणजे काय? अहम, आता जे आपण म्हटलं की कोहम मी कोण हा प्रश्न पडणं आणि स्वतःचा शोध घेणं. आत्मबोधाशिवाय आत्मशोधाशिवाय आत्मबोध नाही. तसं अहम मथिता सोहम आले असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. हा अनुभव वटेश्वर चांगाने दिला आहे. स्वतः योगी असल्यामुळे चांगदेवांनी कुंडलिनीवरती विजय प्राप्त केलेला होता, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सहज समाधी बैसला योगी सुषुप्ना मार्गी निरोधुनिया गोल्हाट मंडळ वेदुनिया जाय नाही ते पाहे डोळे भरी चांगा वटेश्वर सोहम झाला अवघची गेली याला बाह्यवा. म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन भक्तीचा आश्रय करून आत्मोद्धाराचा मार्ग स्वीकारणे यातच मानवाचं हित आहे. हे अतिशय आपण म्हणजे चांगदेवांचं जर सगळं बघितलं, पहिला त्यांचा अहंकार आणि ज्ञानेश्वरांविषयी त्यांना वाटणारा जो काही द्वेषभाव आहे याच्यातून पुढे येऊन त्यांनी जो काही थोडाफार नम्रभाव धारण करून जी ही सगळी स्वतःची उन्नती साधून घेतली ही त्यांच्या या सगळ्या अभ्यासातून आपल्याला कळते. हा हरिभाव म्हणजे मुक्ताई चांग्या तत्वे तत्वलया हरिभावी माया हरपली. हा हरिभाव म्हणजेच हरिभक्ती होय. मनामध्ये हरिभाव सतत जागा राहायला पाहिजे, म्हणजे हरिभक्ती आहे. योगी म्हणून चांगदेवांची योग्यता फार मोठी होती, तथापि जनसामान्यांसाठी त्यांनी भक्तिमार्ग, पण त्या भक्तिमार्गातून सुद्धा ज्ञानाकडे कसं जाता येईल हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आता संत गोरा कुंभारांचा जर विचार करायचा झाला तर त्यांची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. संतांच्या मांदी आहेत गोरा कुंभार हे वयाने वडील समजले जातात. संतांमध्ये ते मोठे आणि संतांच्या परंपरेमध्ये त्यांचा जसा आपण सोपान काका म्हटलं, त्यांचा जसा आपण भक्तियोग बघितला तसा गोरोबा काकांचा भक्तियोग किंवा गोरोबा काका असंच त्यांना म्हणत असत. म्हणजे तेरडोकीच्या या संतांनी ज्ञानेश्वरांच्या सहवासात उत्तुंग आध्यात्मिक अनुभव घेतलेला आहे. या संतांचं सगळं ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये जे संत जन्माला आले त्या सगळ्यांचं ते भाग्यच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या सहवासामुळे त्यांना एक चांगला विचार मिळाला, चांगली दृष्टी मिळाली, चांगली गती मिळाली, हे तर निश्चितच आहे. म्हणजे त्याच्यामुळे परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती त्यांनी घेतलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या गावगाड्यातील सर्व संतांनी कर्मे इशू बजावा, म्हणजे आपलं जे कर्म आहे ते आपण निसंगपणे, निर्लेपपणे, निरंकारीपणे आपलं फळाची आशा न ठेवता करावं. कर्म इशू बजावा, कारण कर्माने जर परमेश्वर बजायचं आहे म्हणजे प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करायचं आहे. आणि प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण तेव्हाच होतं ज्यावेळेला आपण कर्मामागचा अहंकार आणि फलाशा काढून घेतो. त्याच्याशिवाय कर्म इशू बजावा हे काही शक्य नाही. तर ही युक्ती सार्थ केलेली आहे. गोरोबा कुंभार होते, सावता महाराज माळी होते, सेना महाराज नाभिक होते, चोखोबा महार होते, नामदेव महाराज शिंपी होते, जनाबाई या दासी होत्या, चांगदेव योगी होते, नरहरी महाराज सोनार होते. संतांच्या मांदी आणि जातीचा स्पर्श कोणालाच झालेला नाही. अधिक विश्वाच्या अतीत असलेल्या या संतांनी ज्ञानेश्वरादी भावंडांच्या सहवासात भक्तीचा महानद निर्माण केलेला आहे. महानद, नद हे नदीचं पुल्लिंग आहे, म्हणजे नदीपेक्षा सुद्धा मोठं काहीतरी आहे. परत नदाला त्यांनी महा हे विशेषण दिलेलं आहे. म्हणजे या संतांनी भक्तीचा एक खूप अलोट असा प्रवाह निर्माण केला, महानद निर्माण केला आणि या महानदात असंख्य भाविक जन नाहून निघाले, पावन झाले. आता आपण पुढे जर बघितलं तर आपण कुलालाच्या वंशात जन्माला आलो याचा स्पष्ट उल्लेख गुरोबांनी आपल्या आत्मवृत्तात केलेला आहे. कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो गोरा कुंभार हरिभक्त असं ते म्हणतात. कुलालाच्या वंशी जन्मले शरीर तो गोरा कुंभार हरिभक्त. आपला व्यवसाय करत असताना गोरोबांना आपल्याला वाचलं असेल आपण की सतत त्यांना पांडुरंगाचं दर्शन होत असेल आणि त्याच्यात ते इतके तन्मय होत असत. म्हणजे पांडुरंग 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 हा जो नामघोष आहे त्याच्यात ते करण्यामध्ये ते इतके तल्लीन होत असत. आणि आपल्याला सगळ्यांनाच ती गोष्ट माहिती आहे की एकदा त्यांची पत्नी
पाण्याला गेली नदीवरती आणि तिने त्यांचं मूल लहान रांगतं मूल होतं ते तिने तिथेच ठेवलं होतं आणि त्यांना सांगितलं की या मुलाकडे तुम्ही लक्ष द्या. पण ते इतके त्या सगळ्या याच्यामध्ये तल्लीन झालेले होते. आणि माती, कुंभार म्हटलं की त्याचा मातीशी संबंध येतो. माती आणणं, माती ती एकजीव करणं, ती तुडवणं, ती मळणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. म्हणजे मातीचं गणित हे जे आहे ते जाणत होते. म्हणजे घरापुढे लागणार गोणीतील माती पसरून पायाने तुडवून ते माती एकजीव करत असत. माती तुडवणे, नंतर त्याप्रमाणे एकजीव करणे, पाणी घालणे, प्रत्यक्ष घट बनवणे आणि पांडुरंगाचा अखंड नामस्मरण करणे हा गोरोबा काकांचा उद्योग होता. त्यात ते तल्लीन असत असं परंपरा सांगते. आणि मग हे जे मूल त्या पत्नीने तिथे ठेवलं त्यांना कसलंच भान राहिलं नाही आणि मग ते मूल पण तुडवलं गेलं असं हे आख्यायिका सांगते. म्हणजे की मूल अंगणात सोडलेलं होतं, त्याला कसली शुद्ध नव्हती आणि पांडुरंगाच्या नामात दंग असलेले ते अंगणात खेळणारं मूल ज्याला त्यांच्या त्या मातीच्या इथे आलं त्याला ते पूर्णपणे तुडवलं गेलं. त्यांचं देहभान हरपलेलं होतं आणि रोम विठ्ठलामध्ये त्यांचा असा हे झालेला होता. म्हणजे रंगलेले होते ते विठ्ठल नामामध्ये अतिशय. आणि मातीबरोबर त्यांनी मुलालाही तुडवून मातीशी एकरूप केलेलं आहे. म्हणजे काय भयानक त्यावेळेला झालं असेल ते त्यांना कळलंही नाही. म्हणजे मातीबरोबर मुलालाही त्यांनी तुडवलं आणि नंतर ज्याला पत्नी आली आणि तिला तिथे ते मूल दिसलं नाही त्याला पत्नीला भोवळ आली. साहजिक आहे, आपलं मूल असं तुडवलं गेलं म्हटल्यानंतर तिला भोवळ आली आणि मग तिने अनेक दूषणं द्यायला सुरुवात केली गोरोबा कुंभाराला. खूप तिने दूषणं दिलेली आहेत पण गोरोबांची शांती जरासुद्धा ढळली नाही. आणि मग मात्र तिने पांडुरंगाला शिव्या द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि पांडुरंगाला शिव्या द्यायला लागल्यावर मात्र गोरोबा काकांना ते काही आवडलं नाही. आणि मग गोरोबांनी पत्नीच्या अंगावर ते संतापले आणि पत्नीच्या अंगावरती धावून गेले ते. आणि मग हे असं झालं की पत्नी पण खूप चिडलेली होती आणि मग पत्नीने त्यांना असं सांगितलं की माझ्या देहाला तुम्ही स्पर्शही करू नका. इतकी ती संतापलेली आणि रागावलेली होती. आणि त्या ह्याच्यात आपण काय वचन बोलतोय याचा तिला विसर पडला पूर्णपणे. आणि माझ्या अंगाला तुम्ही स्पर्शही करू नका असं तिने त्यांना सांगितल्यानंतर आता ते पांडुरंगासाठी इतके व्याकुळ असलेले आणि पांडुरंगाच्या ती शिवाशब्द येत असताना तिने हे वाक्य उच्चारल्यानंतर ते खूप त्यांनी पूर्ण ते वचन पाळायचंच ठरवलं. त्यांनी तिला स्पर्श करूनच टाकलं पूर्णपणे. म्हणजे होतं ते मूल पण मातीत तुडवलं गेलं आणि पुढे वंशवृद्धीचा काही हेच राहिला नाही. म्हणजे सोयच राहिली नाही की वंशवृद्धी व्हायची कशी असं तिला वाटायला लागलं पत्नीला. मग ती शेवटी माहेरी गेली आणि तिने तिच्या वडिलांना सांगितलं की हा असा प्रकार झालेला आहे आणि ते आता मला अजिबात स्पर्शसुद्धा करत नाही तर काय करायचं तुम्ही आता. तिची बहीण होती धाकटी, तिचं त्यांच्याशी लग्न लावून द्या असं तिने त्यांना सांगितलं वडिलांना. आणि मग ते सांगितल्यानंतर वडिलांनी असं केलं, वडिलांनी मुलीचं लग्न लावून दिलं दुसऱ्या मुलीचं आणि त्यांनी गोरोबांना असं सांगितलं की दोघींना समान वागवा, समभाव ठेवा दोघींच्या ठिकाणी, म्हणजे समता असू द्या दोघींच्याही ठिकाणी. झालं ना मग. म्हणजे आता जसं हिला स्पर्श करायचा नाही तसं तिलाही स्पर्श करायचा नाही अशा तऱ्हेची सगळी हे बसली. मग त्यांना खूप त्या अगतिक झाल्या दोघी बहिणी. त्यांना काही कळेल ना की आता कसं व्हायचं आणि काय व्हायचं म्हणून. गोरोबा मात्र त्यांच्या व्यवसायामध्ये आणि त्या विठ्ठल भक्तीमध्ये अतिशय दंग होते. त्यांना काही कशाचंही हे नव्हतं म्हणजे. आणि एकदा असं झालं की ते खूप थकलेले होते आणि ते थकलेले असल्यामुळे ते झोपले. श्रमाने त्यांचा डोळा लागला आणि गोरोबांना जेव्हा जाग आली तेव्हा त्या दोघी बहिणी त्या त्यांच्या शेजारी बसून त्यांचे हात चोळत होत्या. हात दुखले असतील म्हणून. आता हात चोळत होत्या म्हणजे त्याला स्पर्श झाला ना हाताला दोघींचा. म्हणजे परत आता पांडुरंगाची अंग मोडली कारण त्यांनी विठोबाची अंगच घातली होती की दोघीविषयी समता माना वडिलांनी गोरोबांना. मग पांडुरंगाची अंग मोडली म्हटल्यानंतर पुन्हा त्यांनी स्वतःचे हात तोडून घेतले. छोटे झाले ते दोन्ही हात त्यांनी तोडून घेतले त्यांचे स्वतःचे. म्हणजे त्या आणखीनच बहिणी अगतिक झालेल्या आहेत अतिशय. त्यांना कामधंदाही करता येईना, मडकी घडवता येईनात, ही सगळी विकलांग अवस्था झाली त्यांची. आणि विठ्ठल रखुमाई दोघेही गुलालाचा वेश धारण करून गरुडाला गर्धप करून त्याच्या डोकरीला आलेले आहेत. म्हणजे एकनाथांच्या घरी श्रीखंड म्हणून श्रीकृष्णाने पाणी वाहिलेलं आहे त्याच्या आधीची ही गोष्ट आहे. विठ्ठल रखुमाई कुंभाराचा वेश घेऊन इथे आलेले आहेत तेरे डोकरीला आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. गोरोबांचं जे ते करत होते ते त्यांची सगळी व्याकुळ अवस्था बघितल्यानंतर विठोबाला राहावे ना
त्याच्यामुळे मग ते मडकी घडवता येईना त्यांना मध्ये विठ्ठल रखुमाई कुलालाचा वेश करून याला आलेले आहेत तेरेडोकीला. आणि त्याच्यानंतर गोरोबा काका सर्वार्थाने धन्य झाले, कारण त्यांचा व्यवसाय चालू झाला. पण प्रत्यक्ष पांडुरंगच आपली सेवा करतो आहे हे काही त्यांच्या ध्यानी आलं नाही, हेच काही त्यांना समजलं नाही. पुढे आषाढी आली आणि आषाढीला सगळेजण पंढरपूरला जातात. सगळे संतांचा मेळा पंढरपूरला जात असतो, वैष्णवांचा हात पंढरीत असतो, विठ्ठल नामाच्या गजराने पंढरी दुमदुमून जाते. पण विठ्ठल पंढरीत नसून तेरडोकीला आहे हे ज्ञानोबांना आणि नामदेवांना माहिती होतं. विठ्ठल काही आत्ता पंढरीत नाही आहे, तो तेरडोकीला आहे त्यांना माहिती होतं. पण नेमाप्रमाणे आषाढीसाठी गोरोबासुद्धा पंढरपुरात दाखल झाले आणि त्यांच्या पाठोपाठ विठ्ठलही पंढरीत आला. गोरोबा आल्यानंतर मग विठ्ठलही पंढरीत आला, विठ्ठल रखुमाई पण पंढरीत आले आणि मग सगळी पंढरी दुमदुमून गेली. नामदेवांच्या कीर्तनाने पंढरीचे वाळवंट धन्य झाले आणि नामदेवांनी मंदिरात केलेल्या कीर्तनाने पांडुरंगाला सुद्धा गैवर आला. आणि विठ्ठल नामाचा गजर टाळ्या वाजवून करण्यासाठी नामदेवांनी सर्व भाविकांना सांगितलं की आता तुम्ही टाळ्या वाजवा. विठ्ठलाला गैवर आला, टाळ्या वाजवायला सांगितलं सगळ्या भाविकांना. गोरोबांना कुठे टाळ्या वाजवता येतात? त्यांना वाईट वाटलं, आपण हात वर करू शकत नाही, आपण टाळी वाजवू शकत नाही, आता हे कसं काय? म्हणजे विठ्ठल नामाचा गजर टाळ्या वाजवून करण्यासाठी नामदेवांनी सर्व भाविकांना पताकांच्या अनुसंधानाने हे केलं, म्हणजे सांगितलं, हातवर करण्यास सांगितले. गोरोबांना हात नसल्यामुळे त्यांना काही हातवर करता येणार, टाळी वाजवता येणार आणि आपल्या विठ्ठल गजरासाठी टाळी वाजवता येणार नाही या कल्पनेने त्यांचा जीव गलबलून गेला. आनंदाने वाजवावी टाळी विठ्ठल म्हणा वेळोवेळी हा अभंग पंढरीत सर्व भाविक टाळ्या वाजवून म्हणत होते, पण त्याला काही टाळी वाजवता येईना. आणि गोरोबांची ही अवस्था बघून सर्व संतांना गैर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर असं झालेलं आहे की निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांनी नामदेवांना खुणावलेलं आहे आणि नामदेवांनी अतिप्रेमाने गोरो कुंभारांना मिठी मारलेली आहे. गोरा कुंभारांना आणि मिठी मारली, त्यांना अतिशय प्रेमाने घट्ट अशी मिठी मारलेली आहे गोरोबांना. आणि दोन्ही छोटे हात तसेच वर करण्यास सांगितले, जसे होते तसेच वर करायला सांगितलेले आहेत. आणि नामदेव म्हणजे पांडुरंगाचा सखा, नामदेवाच्या मनीचे गुज पांडुरंगाला उमजलेले आहे. आणि त्यातून चमत्कार म्हणून गोरा थोटा वरती करी हस्त फुटले वरचे वरी. थोटा गोरा वरती करी हस्त फुटे वरचे वरी. त्याला वरचेवर हात फुटलेले आहेत. त्यांना पांडुरंगाच्या कृपेने गोरोबांना दोन्ही हात पुन्हा परत मिळाले. गोरोबांचे हात आलेची तत्क्षणी नामाकीर्ती वर्णी विठोबाची. नामदेव कीर्तनातच होते, म्हणजे विठोबाचा महिमा नामदेवांनी आणखीन जोरजोरात गायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचा पुत्रही जिवंत झाला, त्यांच्या पत्नीने आणही परत घातलेली आणही सुटली आणि नामदेवांमुळे अशा रीतीने गोरोबांचं आयुष्य पुन्हा सुरू झालेलं आहे. नामदेव निमित्त मात्र असले तरी गोरोबा काकांच्या मनात हा कृतज्ञता भाव नेहमीच राहिलेला आहे. आणि म्हणूनच त्यांच्या अभंग रचनेत किंबहुना प्रत्येक अभंगामध्ये नामदेवांचा उल्लेख आलेला आहे. आपण पांडुरंगाचा सखा आहोत असा अहंकार नामदेवांच्या मनात होता. पण संतांच्या मांदी आळी, ती पण गोष्ट तुम्हाला माहिती आहे की जेव्हा संतांची मांदी आळी एकदा सगळी जमलेली होती आणि कुणाचं मडकं कच्चं आहे असा विषय झाला. ती गोष्ट मुक्ताईच्या बाबतीत पण सांगतात की मुक्ताईने सगळ्यांची डोकी काठी लावून अशी थापटली आणि हे केलं. पण इथे त्यांनी गोरोबा काकांचं म्हटलेलं आहे. गोरोबा काकांनी सगळ्यांची मडकी हे केली आणि ज्ञानेश्वरादी भावंडांची मडकी पक्की आहे, पण हा नामदेवांचं मडकं थोडंसं कच्चं आहे. कारण नामदेवांचं असं झालं होतं की ते सगुण रूपामध्ये खूप अडकलेले होते. सर्वत्र परमेश्वर आहे, सर्वत्र पांडुरंग आहे. कारण ज्यावेळेला नामदेवांनी संपूर्ण हे तीर्थयात्रेचा प्रवास काढला त्यावेळेस ते जायला तयार नव्हते विठोबाला सोडून, की मी येणार नाही पंढरपूरहून, जर मी बाहेर पडलो तर मग विठोबा मला कसा दिसणार, विठोबा मला कसं भेटणार म्हणून. पण त्याला मग विठोबाने त्यांना साक्षात सांगितलेलं आहे की तू जा, तुला जायला पाहिजे म्हणून. तर तसं इथे पण ते म्हणून मडकं कच्चं आहे. हातातील थापटीने त्यांनी प्रत्येकाचं मस्तक थोपटून पाहिलं आणि ज्ञानदेवादी भावंडांची मडकी पक्की बांधल्याची खूण मान डोलवून आनंदाने दाखवली आणि हातातील थापटीने गोरोबांनी नामदेवांच्या मस्तकाला थोपटले. मात्र नामदेवांनी अंग चोरण्यास प्रारंभ केला, कारण त्यांना पण ही कुठेतरी आतून माणसाला कळतच असतं ना आपण कुठे आहोत. हे प्रत्येक माणसाला आपली ओळख असतेच की आपण कुठे आहोत आणि आपली योग्यता काय आहे हे प्रत्येक माणसालाच कळत असतं. आणि भोवतीचे सर्वच संत निर्गुणाभूतीचे वचन बोलू लागले आणि त्यांनी असं सांगितलं की
निर्गुणाभूतीचे वचन बोलू लागले आणि नामदेवांना मात्र ते काही कळलं नाही, ते काही लक्षात आलं नाही आणि हे मडकं कच्चं आहे असं त्यांनी सांगितलं. मग हे ते पुन्हा पांडुरंगाकडे गेले नामदेव आणि मग पांडुरंगाने पण त्यांची नाकानुघडणी केलेली आहे की तुला गुरुकडे गेलं पाहिजे. गुरु उपदेश झाल्याशिवाय तुझी प्रगती नाही किंवा तुझी उन्नती नाही, तुला मुक्ती नाही, गुरुशिवाय एकात्मज्ञानाची प्राप्ती नाही. आणि पुढे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नामदेवांनी विसोबा केचरांना गुरु करून निर्गुण परब्रह्माची आत्मानुभूती घेतलेली आहे. परंतु गोरोबा काकांच्या अभंगातून स्पष्ट होते की अतिंद्रिय अनुभूतीचा लाभ नामदेवांना गोरोबा काकांकडून झाला असला पाहिजे. आयुष्यात अनेक दुःखे वाट्याला येऊन सुद्धा गोरोबांना दुःखाने स्पर्शिले नाही. याचा अर्थ काय? अनेक दुःख भोगायला लागली पण दुःखाने स्पर्शिले नाही, कारण सुखदुःखाकडे एक साक्षीभावाने बघण्याची शक्ती या लोकांमध्ये असते. ते सुखदुःखाचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाहीत. हा साक्षीभाव खूप महत्त्वाचा आहे. आणि सुखदुःख समान सकळ प्रेमाचा कल्लोळ. ज्याला सुखदुःख समान होतं तेव्हा आपोआपच प्रेमाचा कल्लोळ होतो, कारण दुसरं काही राहतच नाही आयुष्यामध्ये. अशी त्यांची भावावस्था होती. मानवी देह मिळाल्यानंतर संकल्पाचे आणि प्रारब्धाचे भोगावेच लागतात, हे तर आपण पण वाचतो. असा विवेक गोरोबांनी केला. आपल्या मनाला त्यांनी सहज जिंकले आणि इंद्रियांच्या अतीत होऊन परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार करून घेतला. इंद्रियांच्या अतीत झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार शक्य नाही. जोपर्यंत आपण इंद्रियाच्या मोहात अडकलेलो आहोत, इंद्रिय ही आपली साधनं आहे, ती साधनं आपण बाह्य गोष्टी मिळवण्यासाठी जोपर्यंत वापरतो तोपर्यंत आत्मसाक्षात्कार नाही. हे साधन ज्याला आपण आत्म्याकडे वळवतो, बुद्धीसुद्धा आत्मसन्मुख ज्याला करतो, मन ज्याला बुद्धीचे निर्धार पाळायला लागतं आणि इंद्रियांवर पूर्णपणे मनाचा अंकुश असतो, त्यावेळेलाच आत्मसाक्षात्कार होतो. हेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे इंद्रियांच्या अतीत होऊन परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार करून घेतला. प्रपंचातील दुःखांना जिंकण्याची एकच अमृतवल्ली गोरोबांनी सांगितलेली आहे आणि ती म्हणजे पंढरीचा पांडुरंग. आपल्या सगळ्या चित्तवृत्ती जर पांडुरंगाकडे वळवल्या तर प्रपंचातल्या सुखदुःखाचं काही वाटतच नाही, कारण तोच त्यांना महत्त्वाचा असतो, तोच परमेश्वर महत्त्वाचा आहे. त्याचे भजन केल्याने अवघी सुखच प्राप्त होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण विठ्ठलाचे भजन काया वाचा मने करता आले पाहिजे, हे गोरोबांचे सांगणे आहे. आपलं काय होतं, आपण शरीराने भजन करतो, मुखाने भजन करतो, शरीराने पूजा करतो, हात पूजा करत असतात, मन पूजेत असतं का हो? मन पूजेत असतं का? मन आता पूजा झाल्यानंतर काय काय करायचं आहे? आता आपला काय शेड्यूल आहे, दिनक्रम काय, आपल्याला कामं काय आहेत, आता बाहेर जायचं आहे का? तर हे नको आहे. काया वाचा मने, वाचा ज्याला काहीतरी बोलते त्याला त्या जे आपण बोलतो वाचनी त्याचं कुठेतरी चिंतन होत असलं पाहिजे आतमध्ये, त्याच्याशी एकूण जे स्तोत्र आपण म्हणतो देवाचं फॉर एक्झाम्पल, त्या स्तोत्राशी आपण किती वेळा एकरूप होतो? काय नाही, नुसतं करून उपयोग नाही आहे. तर काया वाचा मने हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे विठ्ठलाचे भजन काया वाचा मने करता आले पाहिजे, हे गोरोबांचे सांगणे. काया वाचा मने एकविध करी एक देवनरी नित्य सुख. काया वाचा मने एकविध करी, एकच दिशा असली पाहिजे तिन्ही गोष्टींना. वेगवेगळ्या दिशा असून उपयोग नाही, म्हणून तर आपल्याला जास्त त्रास होतो, आपल्याला सहजासहजी काही प्राप्त होत नाही, कारण आपल्या तिन्ही गोष्टींच्या दिशा वेगवेगळ्या असतात. शरीर एक करत असतं, मन वेगळंच करत असतं, वाचा काहीतरी वेगळंच बोलत असते. असं नको आहे असं त्यांना म्हणायचं आहे. काया वाचा म्हणून एकविध करी एकदेवधरी नित्य सुख. हरीचे नामस्मरण भक्ताला नेहमीच तारक असते आणि हरिपाठ म्हणजे भक्तीची संजीवनी आहे भक्ताची. हा तर संतांनी सगळ्यात सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायात ज्ञानोबांचा हरिपाठ प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात आहे. आपण मागच्या वेळी बघितलं होतं. एकनाथांचा हरिपाठही संतांच्या मुखामध्ये आहे. गोरोबाही ज्ञानोबांचा हरिपाठ नक्कीच म्हणत असणार. हरिपाठ भक्ती तारक आहे याचा अनुभव गोरोबा एका अभंगात बोलले आहेत. श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी, हरिनामे सोहम करी सर्व काम, मग तुझा तुझी दिवटा होसिगा सुभटा, मग जासील वैकुंठ हरिपाठ. जसं चांगदेवांचं आपण वरती बघितलं, म्हणजे वैकुंठाला जाण्याचा मार्ग हरिपाठाचं स्मरण, हरिपाठाचं वाचन, हरिपाठाचं पठण आणि हरिपाठामध्ये काय सांगितलेलं आहे याचा विचार, हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
म्हणजे म्हणूनच हे जे ऋण आहे ते सर्व संतांनी मान्य केलेले आहेत. हरिपाठाचे पुंडलिकाचे ऋण पण मान्य केलेले आहेत. कारण पुंडलिकामुळे पांडुरंग पंढरीत स्थिरावला आहे. आपण मागच्या वेळी बघितलं होतं. आपल्या हातून पुंडलिकासारखे काही कर्तृत्व घडावे अशी सुप्त इच्छा गौरवांच्या मनामध्ये होती. ती अर्थातच सात्विक होती. म्हणूनच एका अभंगात आपण आपल्या जननीला व्यर्थ क्षीणविले, आपल्या हातून काहीच घडले नाही, कर्तृत्व बाजूलाच राहिले असा कमीपणा गौरवांनी आपल्याकडे हेतू परस्पर घेतलेला आहे. आपल्या हातून पुंडलिकासारखं काही झालं नाही. पुंडलिकाचा हट्ट, त्याची आईवडिलांची सेवा, हे असं काहीच आपल्या हातून झालं नाही. पुंडलिका झाला अनुताप, धन्य सत्य गुरु माय बापो, ऐसा भावधरी म्हणे गोरा, तीर्थाचा खजित खोरा. म्हणजे पुंडलिका झाला अनुताप. कारण आपण बघितलं की सुरुवातीला तो अतिशय बाईलवेडा होता. आयुष्यामध्ये अनुताप म्हणजे काय? अनुताप म्हणजे काय? पश्चाताप. पश्चाताप होणं फार महत्त्वाचं आहे. पश्चातापासारखं दुसरं औषध नाही. पश्चातापाने मनुष्य सुधारला पाहिजे. आणि आणखीन एक परवा मी एक वाक्य असं ऐकलं की आपण म्हणतो माणूस एक चूक करणारच, पण त्याच चुका परत करायची परवानगी नाही. आणि त्याच संदर्भात मी एक असं वाक्य ऐकलं की चूक झाली ती मान्य करणं आणि परमेश्वराला असं आश्वासन देणं की ही चूक मी परत करणार नाही, तो अनुताप करायला लागतो. नाहीतर काय होतं, सॉरी म्हणायचं आणि तेच परत करायचं, असं आपलं सधोपट मार्ग असतो. म्हटलं ना सॉरी, अरे पण परत तेच तर असं असू नये, हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी ते म्हणले पुंडलिका झाला अनुताप, धन्य सत्य गुरु माय बाप, त्याचे माय धन्य झाले असा भावधरी म्हणे गोरा, तीर्था जा फजित खोरा. तीर्थाटनाला जाताना सुद्धा हा सगळा भाव मनामध्ये पाहिजे. अशी नम्रता गौरवांनी प्रगट केली असली तरी गौरवांचा अधिकार फार मोठा होता. सर्व संत त्यांना अत्यंत आदराने वागवीत असत. ज्ञानेश्वरांच्या सहवासामध्ये, जे आपण मगाशी बोललो की ज्ञानेश्वरांच्या सहवासामुळे या संतांना एक खूप मोठी संधी प्राप्त झालेली आहे. तर तसंच इथे त्यांनी म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरांच्या सहवासात त्यांनी स्थूलाकडून सूक्ष्माकडे झेप घेतली. कारण शेवटी हे आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार किंवा हे चैतन्य तत्व जाणणं, परमात्म तत्व जाणणं, त्याची अनुभूती घेणं, हे स्थूलाकडून सूक्ष्मात झेप घेतल्याशिवाय शक्य नाही. नामदेवांच्या सहवासात विठ्ठल मंत्र सोपा हे त्यांना उलगडले. नामदेवांच्या सहवासामध्ये विठ्ठल मंत्र सोपा हे त्यांना उलगडले. प्रत्येक मानवाचा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजे पिंडाकडून परब्रह्माकडे झाला पाहिजे, पिंडाकडून ब्रह्मांडाकडे असला पाहिजे असं त्यांचं सांगणे. जीवात्म्याकडून परमात्म्याकडे असला पाहिजे, इहलोकाकडून परलोकाकडे असाच असला पाहिजे, याची ग्वाही गौरवांनी दिलेली आहे. स्थूल होते ते सूक्ष्मपायी झाले, मन हे बुडाले महासुखी. म्हणजे स्थूलातून ज्यावेळेला सूक्ष्माकडे आपण जातो, सूक्ष्म जाणून घेतो, त्यावेळेला काय होतं, मन हे बुडाले महासुखी. किती सुंदर सांगितलेलं. महासुखाची दिवाळी अशी ज्ञानेश्वरांची कल्पना. सर्व संत महासुखाची दिवाळी भोगतात. म्हणजे ज्यावेळेला स्थूलातून सूक्ष्मामध्ये मनुष्य जातो त्याला महासुखी मन पुरते. यासाठी निर्गुणाचा संग धरीला जो आवडी, असं गौरवांचा अभंग आहे. आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे, निर्गुणाचा संग धरीला जो आवडी. काय आहे, सगुण भक्ती करताना निर्गुणाचं भान सतत पाहिजे. निर्गुण जाणून घेऊन सगुणाची भक्ती केली पाहिजे, जी संतांनी केली. नुसती सगुणाची भक्ती म्हणजे कर्मकांड आहे. त्या निर्गुणाचा संघ सोडायचा नाही. निर्गुणाचा संघ धरीला जो आवडी, असा निर्गुण साक्षात्काराचे बोल गौरवांनी बोललेले आहेत. निर्गुणाचा संघ धरल्याने त्यांना षड्रिपूवर विजय मिळवला. वासना देशोधडीला लावल्या. बघा, षड्रिपू आपले षड्विकार जे आहेत, काम क्रोध लोभ मोह मत्सर, त्या षड्विकारती विजय मिळवलेला आहे. वासना पळवून लावलेल्या आहेत. अविवेक निपटून काढला आहे. अविवेकाला थाराच दिलेला नाही अजिबात. आणि आनंदाने तुडुंब त्यांचं मन भरलेलं आहे. मन निरपेक्ष झालेलं आहे. मन आनंदाने भरलेलं आहे. विश्वात्मक अनुभूतीचा प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतलेला आहे. हा सगळा गौरवांचा जो प्रवास आहे त्याची अनुभूतीच यावी लागते. म्हणजे ह्या सगळ्याची, हे जे सगळं आहे ना, याची हे शब्दातीत आहे. खरं म्हणजे आपण सांगतो, आम्ही काहीतरी वाचून तुमच्यासमोर बोलतो, तुम्ही ऐकता, पण ही सगळी अनुभूती फार महत्त्वाची, ती घेता आली पाहिजे. हा अनुभव घेता आले पाहिजे. म्हणून मागे पण मला वाटतं आपण बोललो असू की हे सगळं जे ज्ञान आहे ना, हे असं आहे की हे श्रद्धेने ग्रहण करायला लागतं आणि आत्मबुद्धीतून ते सिद्ध करायला लागतं. आपलं आपणच श्रद्धा ठेवायला लागते.
कारण आपल्याला याचा काहीच अनुभव नसतो. त्याच्यामुळे मोठे लोक जे सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतो आधी, आणि मग त्या आत्मभूतीतून सिद्ध करायला लागतं. आपली आत्मानुभूती घेता आली पाहिजे आपल्याला. हे फार महत्त्वाचं आहे. तर तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. अविवेक निपटून काढला, त्यांच्या अंतरी विवेकाचा दीप उजळला. विवेक अविवेक आता सांगायची गरज नाही, कारण विवेक म्हणजे योग्य वेळेला योग्य ते करता येणं, आणि अविवेकाची काजळी झाडून टाकता आली पाहिजे, कारण ती आपल्याला कुठेतरी या सगळ्या मूळ रूपापासून दूर नेते, मुळापासून दूर नेते. तर विवेक करता आला पाहिजे, व्यवस्थित निवड करता आली पाहिजे. आत्ता मला मोकळ्या वेळेत मी नक्की काय करू की जेणेकरून माझं पुढे काहीतरी उन्नती होईल, पुढे काहीतरी प्रगती होईल, हा विवेक आहे. हा करता आला पाहिजे, निवड नीट करता आली पाहिजे, आणि बाकीचं सगळं टाकून देता आलं पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये विवेकाचा दीप उजळला, त्यांची दृष्टी निरंजन झाली. अहंकाराला देशोधडीला लावल्यामुळे विश्वात्मक अनुभूतीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला, आणि निरपेक्ष आनंदाने ते तुडुंब तृप्त झाले, भरून गेले ते पूर्णपणे, असं त्यांनी ते म्हटलं आहे. शब्दाने याचे वर्णन होऊ शकत नाही. अनुभूती ज्याची त्यानेच घ्यावी लागते. गौरवांनी ही सगळी, शिवाय नामदेवानेही त्यांनी सुगुणाकडून निर्गुणाकडे जाण्यास मदत केलेली आहे. हे पण महत्त्वाचं आहे, कारण कुठेतरी ही देवघेव आहे, ही सगळी देवघेव आहे. नामदेवाने जे गौरवांसाठी केलं, आणि गौरवांनी नामदेवांसाठी केलं. नामदेव जे सगुण रूपामध्ये अडकलेले होते, त्यांना निर्गुणाकडे जाण्यासाठी गौरवांनी मदत केलेली आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. सेवी निरंतर नामदेवा असा पारमार्थिक अनुभव त्यांना दिलेला आहे. म्हणजे काय सेवी, तर हे परमात्म सुख, सेवी निरंतर नामदेवा असा अनुभव गौरवाने दिलेला आहे. परब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे आत्मवस्तूचा लाभ. सरिता काय असतं आत्मवस्तूचा लाभ झाल्यानंतर? आपलं स्वतःचं भान विसरणं, मी पण पूर्णपणे लयाला जाणं, म्हणजे आत्मानुभव आहे, असा त्याचा इथे त्या अर्थ आहे. कारण इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की सरिता सागराला मिळाल्यानंतर तिला स्वतःचे अस्तित्व राहत नाही. राहतं का अस्तित्व? किती नद्या सागराला मिळतात, मग त्या परत म्हणतात का माझं नाव यमुना आहे, माझं नाव गंगा आहे, मी नर्मदा आहे? नाही म्हणत. पूर्णपणे त्या सागरामध्ये लयाला जातात, असं त्यांनी म्हटलेलं. त्यांना वेगळं अस्तित्व राहत नाही. परब्रह्माची अनुभूती आल्यानंतर भक्त देही असूनही विदेही होतो. सगुण निर्गुण समन्वय ही सर्व संतांची फार मोठी खूण आहे. म्हणजे निर्गुणाला जाणून सगुणाची उपासना करत राहणं ही त्यांची फार मोठी खूण आहे. आणि मग निर्गुणाकडे जाताना तमरजसत्व या त्रिगुणाचे बंध आपोआपच गळून पडतात, आणि अनुभूती घेतलेला भक्त त्रिगुणांच्या अतीत होतो. कारण म्हटलंच आहे ना गीतेत पण, निस्त्रय गुण्य मवार्जुन, गुणातीत होता आलं पाहिजे. नुसतं सात्विक गुण उपयोग नाही, रजोगुण आणि तमोगुण बाजूला सारून नुसतं सत्वगुण अंगीकारून उपयोग नाही. सत्वगुणाच्या पलीकडे कसं जायचं? तर सत्वगुण इतका अंगी पूर्णपणे मुरवायचा की त्याचा वेगळा आविर्भाव असता कामा नये. ते या सगळ्या संतांनी केलं, म्हणून ते त्रिगुणातीत झालेले आहेत. असं त्रिगुणाच्या अतीत गेलेले आहेत. भौतिक जगतात त्रिगुणावस्थेत व्यावहारिक बंध असतात, तेच आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेत नाहीसे होतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचं त्यांनी इथे उदाहरण दिलेलं आहे की मुक्या प्राण्याला जर साखर खायला दिली तर तो सांगू शकेल का साखर कशी आहे? देणारा म्हणेल अरे गोड आहे साखर, गोड आहे साखर. मुका प्राणी सांगू शकणार नाही. तसं इथे आहे, त्याला शब्दाने तो अनुभव सांगता येणार नाही. त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभूतीची अवस्था असते, त्याला अनुभव घेता येतो पण तो सांगता येत नाही, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या सहवासामध्ये गौरवांना हा अतिंद्रिय सुखानुभव, जो अतिंद्रिय अनुभव सहज प्राप्त झाला, आणि गौरवांनी खेचरी मुद्रा प्राप्त करून घेतलेली आहे. म्हणजे आपल्या भोवतीचे विश्व म्हणजे परब्रह्माचे दृश्य रूप आहे, हे पूर्णपणे त्यांनी जाणलेलं होतं. या औपनिषदिक तत्त्वज्ञानाचा लाभ गौरवांना झालेला आहे. म्हणजे एकत्व पाहता शिळेने धरणीधर न चुके यद झालं संसाराची, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या वचनात गौरवा आत्मिक अनुभव बोललेले आहेत, आणि या आत्मिक अनुभवानंतर गौरवांनी विश्वकल्याणाचा वसा घेतलेला आहे. म्हणजे जे संतांनी सगळ्या केलं तेच इथे त्यांनी म्हटलेलं. देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर, आयशा संतप्ते हो जाती, घडे साधूची संगती, पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे हिची. म्हणजे पूर्ण कृपा ही परमेश्वराची माझ्या मागे आहे, असं त्यांना वाटतंय. कीर्तनाच्या माध्यमातून अवघे विश्व ज्ञानसंपन्न करण्याची प्रतिज्ञा कुणी घेतली होती? नामदेवाने घेतली होती. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर इथे गोरा कुंभार काय म्हणतात? म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा. म्हणजे जी सगळ्या संतांची प्रतिज्ञा होती
जग हे करणे शहाणे बापा. अवघड आहे फार. कसं जग शहाणं करणार? आणि प्रत्येकाच्या वृत्ती वेगळ्या, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आणि प्रत्येकाची आकर्षणं वेगळी. पण तरी पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ध्येय जे आहे हे ध्येयी या दोघांच्याही जीवन ध्येयात फरक नाहीच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रेम अंगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त गोरा कुंभार असं म्हटलेलं आहे. नामा म्हणे नाही गोरा देहावर, सर्व ही निर्धार पांडुरंगी. म्हणजे पांडुरंगावरती आपण निर्धार करणं आणि सगळं पांडुरंगावरती सोपवणं हे जे आहे हे या संतांच्या सगळ्या चरित्रांमधून आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच प्रकारचं चरित्र आपल्या निर्मळ भक्तीने पांडुरंगालाही जिंकणाऱ्या गोरोबा काकांचं आहे आणि ते चरित्र निश्चितच धन्य आहे. थांबूया आपण आता इथे. धन्यवाद.